हॅलो. तर आज मी एका सामान्य विषयाबद्दल बोलणार आहे. पण विषय सामान्य असला किंवा रोजचा असला तरी सुद्धा त्या व्यक्तीचं महात्म्य आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण आहे. तर आई. आली ना स्माईल तुमच्याही चेहऱ्यावर? एक्झॅक्टली. जशी माझ्या चेहऱ्यावर आली तशीच तुमच्याही चेहऱ्यावर आली. आई हे दोन शब्द ऐकले की दिवसभर आपण आपल्या आईसोबत घालवलेला वेळ आपल्याला आठवतो. कधी कधी दुर्दैवाने आपली आई आपल्या सोबत नसेल तर अचानक डोळ्यात पाणी पण येतं. कारण आई ही अशी व्यक्ती असते जी आपल्या आयुष्यात कोणाचीही जागा भरून काढू शकते. अगदी कोणाचीही. मैत्रीण हवी आहे तर ती हक्काची मैत्रीण असते. आपल्याला एक छान बहीण हवी आहे तर ती हक्काची बहीण असते. हा, पण ती तिच्यासोबत आयुष्याचा एक संचित जपत असते. म्हणजे सुरुवातीला ती मुलगी असते, मग कोणाची तरी बहीण असते, मग बायको होते आणि मग आई होते. त्यामुळे तिला वेगळं असं आई पण शिकवावं लागत नाही. ते तिच्याकडे आपोआप आलेलं असतं. आणि म्हणूनच आई, आत्म्यातला आ आणि ईश्वरातला ई मिळून एकत्र केला की एक शब्द तयार होतो ज्याला आई असं म्हणतात. आपण खूप पूर्वीपासून असं ऐकत आलोय की देवाला सगळीकडे जाता येत नाही म्हणून त्यांनी आई निर्माण केली. पण खरं सांगू, आई ही आपल्यासाठी देवच असते. ती जे करते ना, ती प्रत्येक गोष्ट तिने आपल्या मुलासाठी, आपल्या मुलीसाठी तिच्या काळजीपोटी आणि फक्त प्रेमापोटी केलेली असते. कधेमध्ये चार एक धपाटे मारले म्हणजे आईचं आपल्यावरचं प्रेम कमी होतं असं अजिबात नाही. किंवा कधीतरी अगदीच ती रुसून बसली, आबोला धरला, चिडली, पण त्यामागे सुद्धा तिची काळजी आणि तिचं प्रेम तितकंच असतं. आईला आपण वेळोवेळी समजून घेतलं तर आई समजायला खूप सोपी आहे. हा, एका ठिकाणी सोपीही आहे आणि दुसऱ्या ठिकाणी अवघडही आहे. कारण आईसारखा त्याग या जगात आपल्यालाही करता येऊ शकत नाही जोपर्यंत आपण आई होत नाही. तुम्हाला अजून एक गंमत माहितीये? माझाच अनुभव आहे हा. मी घरी गेले आणि मला समोर आई दिसली नाही ना की मला अस्वस्थ वाटतं. मी घरात समोर जे कोणी दिसेल दार उघडल्यानंतर त्या प्रत्येक व्यक्तीला विचारते, आई कुठे? आई कुठे? आणि त्या व्यक्तीकडून उत्तर आलं नाही की मी घरभर आई आई करत हाका मारत फिरते. आणि ज्यावेळी आईचा आवाज जिकडून येईल तिथे जाऊन दिवसभरात जे काही घडलंय ते मला तिला सांगायचं असतं. जर ती घरी नसेल तर तिला मी फोन करते आणि सांगते. पण सांगणार, सगळ्यात पहिली व्यक्ती माझं सगळं ऐकणारी आई असते. मग नंतर मी हा असं असं झालं तसं तसं केलं इतकंच. पण आईला मी डिटेल सांगते. म्हणजे अगं आज काय झालं, मी अशी अशी इथे बसले होते आणि अचानक असं सगळं होतं. हे डिटेलिंग मी फक्त आई समोर सांगते. कारण आईला सांगताना जो उत्साह असतो तो इतरांना सांगताना कधी कधी इतका राहत नाही. कारण ती गोष्ट ऑलरेडी आईला कळलेली असते आणि आईला कळली म्हणजे ती अख्ख्या जगाला कळली. मला काय वाटतं माहितीये, आई हे मूर्तिमंत मायेचं प्रतीक असतं. आई हा कल्लोळ असतो, शब्दात न मावणारा. आई तिच्यासोबत आयुष्याचा एक संचित घेऊन जपत असते. बरोबर. आणि आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, श्रीकारानंतर म्हणावे अ आ ई. अगदी बरोबर. आपण लहानपणापासून हे म्हणत आलोय. तुम्ही मला सांगा, आपल्या आयुष्यात सगळे असतात. मित्र, मैत्रिणी, भाऊ, बहीण, काका, मावशी, आत्या, मामा, आजी. या प्रत्येकाचं महात्म्य आपल्या आयुष्यात तेवढंच आहे. पण सगळ्यात जास्त आणि वरच्या लेवलला आपल्या आयुष्यात आपल्या आईचं महत्व आहे. म्हणजे 2-3 दिवस आपल्याला बाबा भेटले नाही तर बैचेन होतो आपण. पण जितके आई भेटली नाही एका सेकंदासाठी तेवढे त्या इंटेन्सिटीनी बेचैन व्हायला थोडासा वेळ लागतो. हा, पण याचा अर्थ असा होत नाही की आपलं वडिलांवर प्रेम नाही, असं नाही. वडीलही आपल्या आयुष्यात तितकंच महत्वाचं स्थान घेऊन आयुष्यभरासाठी असतात. म्हणजे लहानपणापासून आपण ऐकत आलोय, जरा छोटं काही घडलं की आपण आई ग म्हणतो, मोठं काही घडलं की बाप रे असं म्हणतो.
आई ही आईच्या जागी असते आणि वडील हे वडिलांच्या जागी असतात. पण दोघंही आपल्या पाल्याला सांभाळताना आपापली कर्तव्य अगदी काटेकोरपणे पाळत असतात. कधीही दोघांचंही आपल्या पाल्यावरचं प्रेम कधीच कमी होत नाही. कधी कधी आईची उणीव वडील भरून काढतात, वडिलांची उणीव आई भरून काढते. कारण दोघंही आपल्या आयुष्यात तितकंच महत्वाचं स्थान घेऊन असतात. पण सुरुवातीला आई हा शब्द ऐकला की एक समाधान वाटतं. तिच्या कुशीत निजल्यावर, तिच्या मांडीवर डोकं ठेवल्यावर किंवा तिला प्रेमाने मिठी मारल्यानंतर जगातली सगळी सुख एकीकडे आणि आईचं प्रेम एकीकडे असं असतं. म्हणून आई ही अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या असलेल्या आई वडिलांना आपण जपायला शिकलं पाहिजे. आईला आणि बाबांना सुद्धा. ज्यावेळी त्यांना गरज आहे त्यावेळी आपण त्यांचे आई वडील होऊन त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आपण लहान असताना त्यांनी आपल्याला सांभाळलेलं असतं. मग ते जेव्हा त्यांच्या वयाची अशी काही वर्ष ओलांडतात त्यावेळी आपण त्यांना थोडं समजून घ्यायला हवं ना. हक्कानी चिडणारं, हक्कानी रुसणारं आणि तेवढंच हक्कानी प्रेम करणारं एकच ठिकाण म्हणजे आई. त्यामुळे तिला जपा. कारण ती आजारी पडली तर आपण तिची विचारपूस करत नाही. पण आपण आजारी पडल्यावर ती मात्र आपल्या उशाशी बसून आपल्याला बरं वाटत नाही तोपर्यंत आपली काळजी करत असते. आणि खरं सांगू, आई आजारी पडल्यानंतर घरात जी शांतता जाणवते ती फार भयानक असते. त्यामुळे आईला आजारी पडू देऊ नका आणि त्याचबरोबर तिला विश्रांतीही द्या. आणि आपल्या आयुष्यातल्या आई वडिलांना आयुष्यभर जपा. हे केलं तर वेगळ्या कुठल्याच मेंटॉरची आपल्याला गरज लागणार नाही. नमस्कार.